शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा अधिकार असो, धिक्कार असो, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा अधिकार असो, धिक्कार असो, शासकीय रुग्णालय मुर्दाबाद, 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 शासकीय रुग्णालय मुर्दाबाद, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा धिक्कार असो, शासकीय रुग्णालय मुर्दाबाद, 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 शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. आपल्याला असं त्याचं उद्धार भाषा कर्मचारी जर डॉक्टर सोडा कर्मचारी बाहेरून घ्या म्हणलं जास्त राहते. एखाद्या गरीब माणूस येते त्याला बाहेरून घ्यायची तर त्याची खास घ्यायला म्हणजे आता जायचं त्याचं जर हे कसं आहे, मी राहिलं तुमच्यावर कसं बोला कसं वागा माझं वैयक्तिक हे आहे. बोलतो भगवान मी आता सगळं इथं समजा बॉस आहे. माझी भाषा तुम्ही आज तुम्ही आला तुम्ही नाही, कोणी कधी आलं तर मी काय वागतो आणि हिने काय वागतो की त्यानं काय वागतो, जास्तीचे हे आहे कुणाशी कसं बोलावं कसं ह्या गोष्टी भगवान का रूप होता, भगवान के बाद डॉक्टर काही विषयच नाही ना. व्यवस्थित वागून आता थोडंच म्हणाले आम्ही त्यांनी कुठे तर त्याच्यावर आळा घातला पाहिजे शक्ती त्याच्यावरून काही बोलायची ते पद्धत आहे. नाही हो, तुम्ही काय लहान नाही. परंतु पेशंटला कसं बोला संबंधित हे आहे जर शिकवायची वेळ आली त्यांना समजावून सांगायचं काम काय तुम्ही करावं करा. तुम्ही सांगा मला. एक मॅनर्स असते, काय असते बोलण्याची पद्धत. आता तुम्ही आलो मला बोललो, मी म्हणलो माझ्या ह्या गोष्टीची हे अर्थ नाही, ह्या गोष्टी हे अर्थ. आता पहिला समजा तिथे मी घेऊन गेलो, आता मी वर लगेच बोललो किंवा ह्या पेशंटला तुम्ही का पळावळून राहिली. आता खरं सांगायचं तुम्हाला काय की पेशंट हे आपल्याकडचे जे डॉक्टर पिशवीचे ऑपरेशन थोडंसं करायला जड असते. आता सिरियल 100 होते पिशवीचे होत नाही, काय होत नाही त्याला थोडं जास्त स्किल लागते. बरोबर आहे, आता ते जास्त केलेले पाहिजे. आता इथे जे 5 डॉक्टर आहेत आपल्याकडे अवेलेबल गायनेकमध्ये, त्याच्यामध्ये सगळेजण याच्यामध्ये हात साफ झालेले नाही. लक्षात आलं? उपलब्ध नाही, हात साफ झालेले फक्त एक ते वाडेकर मॅडमवरच नाही वाडेकर लोड नाही. वाडेकर काय सांगतात, वाडेकर मॅडमचाच पेशंट आहे. प्रॉब्लेम कुठं आहे तुम्ही आता त्याला लातूर मला काय माहितीये की समजा मला गाडी कार चालवता आहे ना, मला चालवा म्हणाल आम्हाला प्रेशर आहे का बरोबर. आमची अडचण ही, तुमची अडचण काय एवढा मोठा दवाखाना इथं काय सोय नाही. आता आम्ही काय केलं त्याच्यात त्यांनी काय करणार, थोडे पातळ थोडे सोपे असे काही समजा करून चालू केले आमच्या गट्ट्यानं थोडं. आता आपल्याला समजा आपण म्हणलं नाही आता बोलायला नाही सांगा म्हणलं थोडं बोलायला बदल होईल. त्यांना ईमेल करून मी राजेश टोपेला आरोग्य सेवा मंत्री इथं असं बघा तुम्ही जनता आहेत, तुम्ही काही करायला मोकळे आहेत. तुमचा विषय आम्ही बोलू शकत नाही. कसं असते मी रुग्णांना आणि गोळ्या द्यायला गेल्या, रेफर केलेल्या, एकाची सुद्धा इथे किंमत नाही सर पेशंटचा. आज उदगीरमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये जी रुग्णांची हेळसांड होत आहे ती खपवून घेतली जाणार नाही. इथले डॉक्टर रुग्णांना साध्या गोळ्या देत नाहीत. इथली शस्त्रक्रिया करण्यासाठी लातूरला पाठवतात. इथलं एक्सरे सेंटर, सोनोग्राफी सेंटर बंद आहे. इथल्या शासकीय डॉक्टरांनी खासगी दवाखाने थाटले. इथले रुग्ण मरत आहेत. अरे मंत्री महोदय, तुमच्या विमानतळाची आम्हाला गरज नाही. आमच्या सामान्य लोकांना भौतिक सुविधा पुरवा. आमच्या सामान्य रुग्णांना औषध गोळ्या द्या. तुमच्या शासकीय दवाखान्यात साध्या गोळ्या मिळत नाहीत. ही लाजीरवाणी बाब आहे. म्हणूनच सर्व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने शासकीय रुग्णालय उदगीर येथे ठिय्या आंदोलन आम्ही करत आहोत. सर्वांनी घोषणा द्या. शासकीय रुग्णालय मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद.